डाळ उकडायची नाही, पुरण वाटायचं नाही, तरीही पुरणपोळ्या आश्चर्य आहे ना. तर ही रेसिपी पाहण्यासाठी शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अगदी मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारी पोळी तर तुपासोबत खाऊ शकताय, दुधासोबत खाऊ शकताय. पण सणाचं टेन्शन आलं की गृहिणींना अगदी त्रास वाटतो की आता पोळ्या कधी बनवायच्या, तर अशाच पोळ्या तुम्ही बनवा. अगदी छान मस्त फुगलेली पोळी आणि काय मग सुगंध तरी इतका छान आणि पोळी केलेल्याचा आनंद. तर आपण ताटात 1 वाटी मैदा घेतला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ आणि हळद मी घालते आणि मस्त कणिक अगदी तिंबून घ्यायची आहे. चपातीला आपण बनवतो ना तशीच तिंबायची, पण अगदी सॉफ्ट झाली पाहिजे. अगदी मस्त थोडासा हाताला जोर देऊन ही कणिक आपल्याला मळून ठेवायची. अगदी छान कणिक मळता आली पाहिजे, तरच पोळ्या खूप सुंदर होतात. तर सुंदर खायचं आहे, छान चविष्ट खायचं आहे, तर आपल्याला थोडंसं कष्टही घ्यावंच लागतं. मी मस्त आता कणिक मळून तेल लावून ठेवते झाकून. 1 तास आपल्याला ही कणिक झाकून ठेवायची, म्हणजे मस्त कणिक अगदी फुलून येते. तोपर्यंत आपल्याला पुरणाची तयारी करायची. तर पुरण तर बनवायचंच आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी मी तूप घेतले 2 चमचे कढईत. त्याच्यात आपल्याला 2 वाटी तांदूळाची पिठी घालायची. तांदूळाच्या पिठीचं पुरण आपण करतो आहे, तर ते थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे कच्चं लागत नाही. अगदी मंद गॅस आहे. आपलं आता पीठ भाजत आलेलं आहे. गॅस मोठा अजिबात करायचा नाही. आता दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवले. ते गरमच पाणी मी त्याच्यात घालते. थोडं थोडं मी घालते चमच्यानं आणि हलवत हलवत आपल्याला हे पुरण मस्त अगदी शिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं शिजत आलं आपलं पुरण की आपण त्याच्यात साखर 1 वाटी घालायची आहे. मस्त अगदी छान शिजवून घ्यायचं. असं थोडं थोडं पाणी घालत गुटळी अजिबात होऊ द्यायची नाही. अगदी शांत डोक्यानं काम करायचं, म्हणजे छान पुरण तयार होतं. मी साखर घातलेली आहे, हळद वगैरे घातलेली नाही. चवीसाठी मी थोडंसं जायफळ आणि सुंठ घालणार आहे. हे किसूनच घालायचं आहे. मी सुंठ किसते आहे. आता त्याच्यानंतर जायफळ पण मी किसून घालणार आहे, म्हणजे सुगंध इतका सुंदर येतो ना आणि पोळ्या इतक्या खाव्याशा वाटतात की काय बोलू नका. ही कसली पोळी आहे हे कुणालाही ओळखत नाही. अगदी सॉफ्ट नरम मुलायम पोळी खाण्यासाठी आणि करण्यासाठी शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे. तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा, त्यांना पण आवडेल. अगदी पुरण आपलं मिळून आलेलं आहे. अगदी गोळा छान झालेला आहे आणि तो आता मी ताटात काढून घेते. परत एकदा मी मॅश करते, म्हणजे गुठळ्या वगैरे अजिबात राहणार नाहीत आणि पोळ्या आपल्या अशा टम्म फुगून येतील. आता मी गोळा मळून घेतला आहे त्याच पुरणाचं. बघा इतका सुंदर गोळा बनवून घेतला आहे की त्याचे मी छोटे छोटे गोळे बनवून ठेवते. 4-5 गोळे करते. मला जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत तेवढेच मी करते. आता बघा मस्त गोल असं पुरण आपलं उंडे करून ठेवले. आता ही कणिक जी मळून ठेवलेली होती ती थोडी अजून सॉफ्ट करायची आहे आपल्याला. थोडंसं पाण्याचा हात लावला तरी चालेल. तुम्हाला जशी हवी तशी करून घ्या तुम्ही आणि मस्त छोटे छोटे उंडे. बघा पुरणाचा गोळा डबल आणि कणकेचा गोळा त्याच्या अर्धा. आता त्याची मी वाटी बनवून घेते. बनवलेल्या वाटीत आपल्याला उंडा घालायचा आहे. पुरणाचा जो उंडा बनवलेला होता ना तो घालायचा आहे. तो घालून घ्यायचा आहे आपण आणि मस्त अगदी गोळा करून घ्यायचा. बघा ही कृती अगदी छान आहे. मस्त करून घ्या, म्हणजे तुमच्या पोळ्या इतक्या सुंदर होतील ना. इतकी उंडा तर आपला छानच असा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आतलं पुरण झाकून घ्यायचं आहे. अगदी बघा गोल गोल करायचं. हाताला पीठ लावलेलं आहे मी, तर पिठाशिवाय हे काम होऊ शकत नाही. तेलावर पण ह्या खूप छान पोळ्या होतात, पण त्याला थोडंसं प्रॅक्टिस हवं आहे. तर तुम्ही पिठावरच करा. पहिल्यांदा तुम्हाला पिठावर येऊ द्यात, नंतर आवडत असतील तर तुम्ही तेलावर करा. कारण तेलावरची पोळी टिकते जास्त दिवस, 8 दिवस टिकते आणि पिठावरची पोळी 2 दिवस राहते. 2 दिवस ह्या पोळ्या खराब होत नाहीत, कारण आतलं आपण पुरण खूप छान शिजवून घेतलेलं आहे. काठ बघा एकदम बारीक केलेत मी. आता मी पॅनवर तेल टाकलं आहे, त्याच्यावर मी पोळी टाकते. दुसऱ्या बाजून पण मी तेल घालते. आता आपण मस्त शेकून घ्यायची. अगदी छान फुगणारी पोळी, अतिशय सुंदर रुचकर, खूप छान सुगंध आणि इतका मस्त वास येतोय ना, तर काय बोलूच नका. तर अशा पोळ्या बनवण्यासाठी शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. तर तुम्ही सबस्क्राईब तर नक्कीच कराल आणि ही पोळी पण तुम्ही नक्की करून खाऊन बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा की तुमची ताई मला पोळी खूप आवडली. करायला एकदम सोपी आहे. तर डाळ वाटायचं टेन्शन नाही, पुरण बनवायचं टेन्शन नाही, काही नाही. अगदी मस्त अगदी 10-15 मिनटात ह्या पोळ्या होतात. तर तुम्ही करून बघा आणि शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब